मंदिरामध्ये आदरणीय प्रशांत मालक व त्यांचे सर्व सहकारी यांच्या उपस्थितीत झाला। या ठिकाणी सतीश सर तुम्ही मागचा इतिहास सांगितला, मी थोडंसं त्याला पुष्टी देतो की आदिनाथ मालक त्याचबरोबर आमचे माणिकाबा आणि राहुल काका हे सुद्धा भाग्यवान आहे। कारण एक योगायोग असतो मॅडम पाटील यांना सांगतो की 97 साली ज्यावेळेस मी जिल्हा परिषदला उभा होतो त्यावेळेस माझ्याबरोबर किंवा माझ्या प्रचाराला माझे दुसरे सहकारी उमेदवार होते यशवंतभाऊ पाटील आणि आमच्या प्रचाराला या तालुक्यातले जे 2 खंदे नेते होते स्वर्गीय सुधाकर पंचायत मालक आणि स्वर्गीय अरुण पाटील हे 2 नेते आमचा प्रचार करत होते आणि आज त्याचीच पुनरावृत्ती झालेली आहे। कारण यशवंतभाऊंचा नातू आदरणीय गणेशदादा पाटील ही आपल्या पक्षाला आणि पार्टीला समाविष्ट झालेले त्यांनी प्रवेश केलेला आहे। त्याचबरोबर अवधूकरांनाचे नातू युवराजदादा हे सुद्धा याच पक्षात आलेला आहे। त्याच्यामुळे हा एक शुभ संकेत आहे, हा योगायोग आहे। आपले 3 उमेदवार चांगल्या मताने निवडून येणार आहे। आपण या निवडणुकीला सामोरं जात असताना माझी सर्व कार्यकर्त्यांना विशेषतः तरुण कार्यकर्त्यांना एक नम्र विनंती आहे, फार उत्साह मला आहे, तुम्हाला आहे, आनंद आहे, विजय आपला आहे, यात काहीही फरक पडत नाही। 100% विजय आहे। फक्त तो आकडा किती न वाढवायचा याच्यासाठी आपण रात्रंदिवस मेहनत करायची, कष्ट करायचं आहे। अतिउत्साही होऊ नका, समोरच्या नादाला लागू नका, सर्वांना आपल्या बरोबर घ्या, विश्वासात घ्या। आपले जुने काय असतील ते मित्र दुरावले असतील त्यांना जवळ घ्या, आपले नातेवाईकांना बोलवा। त्याचबरोबर आमचे दुसरे सहकारी 17 साली आमचे राहुल काका पूर्वत हे आमच्या बरोबर होते, आदरणीय मालकांनी त्यांची उमेदवारी दिली होती। आज सुद्धा योगायोग म्हणावा लागेल की परत त्यांच्या गळ्यात उमेदवारी पडलेली आहे। राहुल काका तुम्ही भाग्यवान आहात आणि दुसऱ्यांदा आम्हाला तुम्हाला मतदान करण्याचं भाग्य लाभलेलं आहे। तसेच आपल्या तालुक्याचे युवा नेते सन्माननीय प्रणवदादा परिचारक यांचे जे काय कार्यकर्ते आहेत गावगावचे त्यांनी सुद्धा त्यांना उमेदवारी मिळावी म्हणून खूप प्रयत्न केले। शेवटी परिचारक घराणं हे देणाऱ्यापैकी एक आहे, तसं त्यांनी त्यांचं मोठं केलं, माघार घेतली आणि आमच्या आदिनाथ मालकांना त्यांनी उमेदवारीसाठी पाठिंबा दिला। त्या सर्व प्रणव मालकांच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो, मागचं सगळं सोडून जा, आम्ही तुमच्या बरोबर आहे। प्रणव मालक आमचे नेते आहेत, प्रशांत मालक नेते आहेत, उमेश मालक मामा सगळ्यांचे नेते आहेत। या सर्व नेते मंडळीचा आपण मान सन्मान राखावा, आदर राखावा। त्यांनी दिलेल्या सूचनांचं वेळोवेळी आपण पालन करावं आणि चांगल्या पद्धतीनं प्रचार करून कुठल्याही प्रकारचं गारबोट न लागता या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी ज्ञानोबा डोबळे असतील, आमचे रमेश नागरस आहेत, संतोष बिंगार आहेत, आपले सर्वांचे लाडके नेते आप्पा आहे। दुसरा एक योगायोगाचा भाग जो पांडुरंग परिवारामध्ये काही काळात गेलेला होता, तो तालुक्यातला सर्व पांडुरंग परिवार काही नरसापा आले, त्याचबरोबर गणेशदादा आले, चिंचोलीचे कल्याणराव अण्णा पाटील आले। म्हणजे हा सगळा हा शुभसंकेतच असतो त्याच्या पाठीमागचं हे सगळं घडून येणारा। तेव्हा आपण या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या ह्या 3 उमेदवारांना भरघोस मताने विजयी करावा असं या ठिकाणी मी सर्वांना नम्र विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।